रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे आवळा नवमी. आवळा नवमी म्हणजेच कुष्मांडा नवमी. कुष्मांडा नवमी या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची. तर का करायची आहे की कारण त्या झाडावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा निवास असतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आवळा हा आयुर्वेदामध्ये याला खूप मोठं स्थान आहे. आवळा तसंच त्याचबरोबर तुळस असेल, कडुलिंब असेल, हे आपण पूजनीय मानतो कारण याला आयुर्वेदामध्ये स्थान आहे. तर बघा, उद्या तुम्हाला पूजा कशी करायची आहे, दीपदान कसं करायचं आहे, धनवृद्धीसाठी अतिशय सुंदर असा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी बघा, तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता किंवा तुम्हाला दीपदान देखील दिवसभरात कधीही करू शकता. मात्र जो उपाय आहे तुम्ही तो 12 वाजेच्या आत केला तर अतिशय उत्तम, किंवा मग नाहीच वेळ मिळाला तर संध्याकाळच्या आत तुम्हाला करायचा आहे. आता बघा, सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर सगळ्यात आधी सांगेन की एक ग्लासभर किंवा अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडंसं चूर्ण टाकून तुम्हाला प्यायचं आहे. याने आपलं शरीर निरोगी राहतं असं म्हणतात. तर या दिवशी तरी आपण ते आवर्जून प्यायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की दिवसभरात तुम्हाला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची. पूजा कशी करायची तर बघा, तुम्हाला सोबत ताट घेऊन जायचं आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे, धूप, दीप, फुलं, हळदी, कुंकू, अक्षदा आणि पाणी सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी पाणी अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे, धूप दीप लावायचा आहे. फुलवात नेली असेल तर हरकत नाही, पण लंब्या वातीचा दिवा नेला असेल तर त्याचं तोंड तुम्हाला उत्तरेला करायचं आहे. तुपाचा दिवा नेला असेल तर हरकत नाही, पण तेलाचा जर दिवा न्यायचा असेल तर तिळाचा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही नेऊ शकता, किंवा मग आपल्या श्रद्धेने आपल्या घरामध्ये जेही तेल असेल तो दिवा तुम्ही तिथे लावू शकता. तिथे पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा मग विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्मो लक्ष्मी प्रचोदया, किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्मो विष्णू प्रचोदया. या दोनपैकी कुठल्याही मंत्राचा तुम्ही तिथे बसून जाप करू शकता. त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे. तर उपाय कसा आहे बघा, सगळ्यात आधी आपण पूजा वगैरे करून घ्यायची, मंत्र वगैरे जाप करून घ्यायचा आणि नंतर घरी येण्याच्या आधी हा उपाय करायचा. तुम्ही साडी घातली असेल तर पल्लू समोर करायचा, किंवा मग तुम्ही पंजाबी ड्रेस घातला असेल तर ओढणी समोर करायची आणि त्या झाडाची साल किंवा मग त्याला तुम्ही खिपली म्हणतात काही लोक, किंवा साल म्हणतात, किंवा ते तुम्हाला थोडंसं काढून आपल्या पदरामध्ये घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्ही एखादा लाल रंगाचा कपडा देखील सोबत नेऊ शकता. तर ती खिपली काढून तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाका, किंवा मग छोटंसं हळकुंड, लेकूरवाळा हळकुंड तुम्ही त्यामध्ये ठेवा. लाल रंगाच्या कापड्यामध्ये त्या दोन वस्तू बांधा आणि तुम्हाला त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. बघा, आवळ्याच्या झाडावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणतात, आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता वर्षभर तुम्हाला जाणवणार नाही. पैसा माता लक्ष्मी टिकून राहील असं सांगितलं गेलंय. आता बघा, पुढच्या वर्षी ते काढायचं, विसर्जन करायचं, परत नवीन तुम्ही ठेवू शकता. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल. आता दीपदान करायचं आहे, आवळ्याचंच दीपदान. दीपदान केल्याने काय होतं तर दीपदान केल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं म्हणतात. आवळ्याचं दीपदान कसं तर आवळे असतात, 5 आवळे घ्यायचे आहेत. 5 नाही शक्य झाले तर 1 तरी घ्यायचा आहे. आता 5 आवळ्यांचं सांगते, तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसेल तसं बघा करायचं आहे. 5 आवळे घ्यायचे आहेत, मधून थोडेसे कट करायचे आहेत, दिव्याचा आकार द्यायचा आहे, त्यामध्ये तुपाच्या फुलवाती लावायच्या आहेत. आता एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये कुंकुमाने स्वस्तिक काढायचं, त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि 4 असे दिवे आणि मध्ये 1 दिवा, असे आवळ्याचे 5 दिवे जसे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या पद्धतीने लावायचे आहेत. त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं प्रत्येक दिव्याला अर्पण करायचे आहे. आता हे दिवे लावले देवाजवळ. आता याचं काय करायचं, सगळ्यात पहिला दिवा तुम्ही गौशाळेमध्ये ठेवायचा आहे. दुसरा दिवा तुम्ही एखाद्या मंदिरात, म्हणजे भगवान विष्णूंचं, माता लक्ष्मीचं किंवा कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे नेऊन ठेवू शकता. त्याचबरोबर तिसरा जो दिवा आहे तो तुम्हाला आकाशाखाली, मोकळ्या आकाशाखाली, म्हणजे तुम्ही टेरेसवर वगैरे नेऊन लावू शकता. चौथा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. आणि 5वा दिवा तुम्ही तुळशीजवळ किंवा मग उंबऱ्याच्या बाहेर देखील लावू शकता. आता बाकीचे दिवे म्हणजे मंदिरात लावणं शक्य होईल, टेरेसवर ठेवणं किंवा बाल्कनीत ठेवणं शक्य होईल, तुळशीजवळ ठेवणं शक्य होईल, उंबऱ्याच्या बाहेर ठेवणं शक्य होईल. मात्र गौशाळेत जर तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तो दिवा तुमच्या घरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असेल, पितळीची असेल, मातीची असेल, शोकेसची असेल, जी कुठली मूर्ती असेल तर तिथे तुम्ही तो दिवा ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही विसर्जन करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली देखील नेऊन ठेवू देऊ शकता.
तर असे हे आवळ्याचे दीपदान आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे. त्याचबरोबर बघा, एक गोष्ट करायला विसरायची नाही. उपाय तुम्ही करायचा आहे, मात्र आवळ्याच्या झाडाखाली बसून तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, जसं की ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया, किंवा मग ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया, या मंत्राचा तुम्हाला तिथे बसूनच जमेल तसा, जमेल तितक्या वेळा जप हा आवर्जून करायचाच आहे. आणि बघा, आता त्यात जे 5 दिवे लावले त्यातला जर एक दिवा तुम्हाला लावणं म्हणजे शक्य होत नसेल कुठे, तर तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली देखील नेऊन लावू शकता. आता हे 5ही दिवे तुम्हाला लावणं शक्य झाले नाही, तर आवळ्याचाच दिवा आवळ्याच्या झाडाखाली देखील तुम्ही एक का होईना दीपदान करू शकता. आता हे 5 दिवे तुम्हाला लावणं शक्य नसेल, एक दिवा तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली नेऊन लावायचा आहे. याने सुद्धा आपल्याकडनं एक सेवा घडेल. बघा, प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी मिळावं, तर आपण काहीतरी फक्त मागण्यासाठीच नसतं, तर काही सेवा म्हणूनही नाही आपल्याला पूजायचं असतं. प्रत्येक वेळेस उपाय करायचा आणि मागायचं एवढंच नाही, तर आपल्या हातून सेवा देखील घडायला पाहिजे. त्यासाठीच मी आधी सांगते की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा उपाय करण्याआधी तुम्ही पूजा करा, सेवा करा, तरच त्या उपायाचं तुम्हाला फळ मिळतं.